नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 28 डिसेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आज तर जेव्हा छानपैकी असं तयार होऊन नंदिनीला भेटायला गेलेला आहे. पण नंदिनीने अखेर त्याला सांगितलेलं आहे की आपण वेगळं होण्यातच आपलं भलं आहे आणि त्याला धक्का सुद्धा खूप मोठा बसलेला असतो मित्रांनो. तर जेव्हा जेव्हा नंदिनीला भेटायसाठी जात असतो तर तेव्हा या वसू आणि रम्याने त्याला अडवल्यानंतर तो जे काही त्या दोघींना बोललेला आहे त्यामुळे या दोघींचं तोंड सुद्धा बंद झालेलं असतं. आणि त्यानंतर आता काव्याने सुद्धा इकडे पार्थसाठी ती रेड वेल्वेट पेस्ट्री पाठवलेली असते. पण पार्थ सुद्धा तिला सांगतो की म्हणजे प्रेम हा शब्दच मी माझ्या आयुष्याच्या डिक्शनरीमधून काढून टाकलेला आहे. म्हणजे हे दोघे सुद्धा अजून खूप रागात आहेत. पण काव्य आणि जेव्हा आपले प्रयत्न काही सोडत नाहीयेत. बघूयात आपण आणि त्यांचे हे प्रयत्न बघण्यात तर खरी मजा आहे ना मित्रांनो. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूयात. मित्रांनो आता इथे जीवा खूप जोराने खोकत खोकत खाली येतो आणि त्याला खूपच त्रास होत असतो. इतक्यातच आता मानिनी आणि विक्रम सुद्धा तिथे येतात आणि त्याला बघितल्यानंतर एकदम धावत त्याच्याकडे जातात आणि त्याला म्हणतात, अरे जीवा काय झालं, काय होतंय तुला, आणि ये इकडे बस इथे, असं म्हणून त्याला खाली बसवतात. तर मानिनी पाणी आणण्यासाठी जाते आणि पाणी घेऊन येऊन त्याला पाणी देते. तर जीवा सांगू लागतो, मला खूप जोरात खोकला येत आहे आणि खोकल्यामुळे ना मला झोपच नाही लागली. तर मानिनी म्हणते, अरे मग रात्री मला उठवायचं होतंस ना, रात्री हाक मारली असेल तर मी आली असते, असं का करतोस तू? तर विक्रम म्हणतो, लगेचच मी डॉक्टरांना बोलवतो, लगेचच डॉक्टरांना बोलवतो. तर जेव्हा सुद्धा म्हणतो, हो बाबा डॉक्टरांना बोलवा आणि खूप मोठ्या डॉक्टरांना बोलवा आणि एक काम करा, तुम्ही हार्टच्या डॉक्टरांना बोलवा. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे पण सर्दी खोकल्याच्या गोष्टीसाठी तू हार्टच्या डॉक्टरांना कशासाठी बोलवायला सांगतोयस? तर जेव्हा म्हणतो, अहो बरोबर, जरी मला सर्दी जरी खोकला वाटत असला ना तरी सुद्धा दुखणं ना हे हार्टशी संबंधित आहे, असं म्हणून तो परत खोकू लागतो. तर तेव्हा मानिनी एकदम काळजीतच पडते. म्हणते, अरे जीवा खरंच काय त्रास होतोय का तुला, आणि तू सांगत पण नाहीयेस मला, असं म्हणून ती जास्तच पॅनिक होऊ लागते. तर तेव्हा आता जेव्हा मोठमोठ्याने हसू लागतो आणि मित्रांनो तो आत्तापर्यंत हे सगळं काही करत असतो ते नाटकच करत असतो. तर तेव्हा विक्रम सुद्धा जोराने चिडतो आणि त्याला एक जोराचा फटका मारतो आणि म्हणतो, अरे हसतोयस काय तू हे? तर तेव्हा जेव्हा परत मोठमोठ्याने हसत असतो आणि म्हणतो, बरं बरं, सॉरी सॉरी, मला सांगा तुम्हाला खरंच वाटलं ना हे की मला ताप वगैरे आलेला आहे आणि सर्दी खोकला झालाय असं? तर मानिनी आता खरंच चिडते आणि त्याला म्हणते, म्हणजे तू हे सगळं काही नाटक करत होतास, असं म्हणून जोरात त्याला पण फटके फटके मारू लागते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, सॉरी सॉरी, पण मला सांगा ना तुम्हाला सगळं काही खरं वाटलं ना? तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे हो सगळं खरं खरंच वाटलं, पण मला सांग हे नाटक वगैरे का, कशासाठी पण? तर तेव्हा जीवा म्हणतो, अहो तुम्ही असं काय करताय, मी जर आजारी पडलो तरच डॉक्टरांना भेटेन ना, आणि माझी डॉक्टर कोण आहे, माझी नंदिनी, माझी हार्ट स्पेशालिस्ट. म्हणजे मी जर आजारी पडलो ना तरच ती मला भेटायला येईल ना. आणि आता असं तो सांगत असताना हे दोघं सुद्धा थोडंसं खुश होतात आणि आता या दोघांना सुद्धा कळतं की याचं प्लॅनिंग खरं काय असतं ते, आणि आता हा असं का करत आहे ते. तर तेव्हा विक्रम आता त्याला एक फटका मारतो आणि म्हणतो, अरे म्हणजे तुझा हा सगळा काही जो खटाटोप चाललाय तो सगळा काही यासाठी चालला होता का? तर जेव्हा म्हणतो, हो हो त्याच्यासाठीच चाललेलं आहे सगळं काही. तर विक्रम म्हणतो, अरे पण जेव्हा कशाला हे सगळं काही परत खोट्याच्या वाटेला कशाला जातोयस तू? खोट्याने काही होत नाही रे बाबा. त्यापेक्षा ना तू सरळ जाऊन तिला भेट, बोल तिच्याशी, तिला जरा समजावून सांग तू. तर मानिनी सुद्धा म्हणते, हो, असं म्हणून मान डोलावू लागते ती. तर तेव्हा जीवाचं मन काही मानत नसतं आणि तो म्हणतो, नाही नाही नको रे बाबा, हे काही इतकं सगळं काही झाल्यानंतर ना माझी हिंमतच होत नाहीये नंदिनीला फेस करण्याची. मला माहिती नाही ती मला बघितल्यानंतर ती कसं रिॲक्ट करेल. समोर बघितल्यानंतर तर ती रडेल, नाहीतर जर मी तिला बघून रडेन. आणि आता हे रडणं वगैरे काही नकोच, बास झालेलं आहे हे सगळं काही. आपण ना जरा थोडंसं लाईट नोटवरती जाऊयात ना, म्हणून मी हा सगळा खोट्याचा आधार घेतलेला आहे बाबा, आय एम सॉरी. असं तो बोलत असताना विक्रम त्याच्याजवळ जातो आणि त्याला म्हणतो, अरे नाही रे नाही रे, ठीक आहे. हे बघ, तुझ्या या अशा वागण्यामुळे अरे नंदिनीविषयी तुझ्या मनामध्ये काळजीच आहे ना. तू खोट्याचा आधार जरी घेतला असलास ना तरी सुद्धा काही हरकत नाही, कळालं का? आणि आता तो थोडंसं मूड चेंज करतो, म्हणजे स्वतःचा सुद्धा, आणि म्हणतो, आणि तसं सुद्धा तुला सांगू का, मी ना सुद्धा बऱ्याच वेळेला ना तुझ्या आईशी ना बोलताना खोट्याचा आधार घेतलेला आहे अरे. तर मानिनी तिकडून काय काय असं विचारते. तर विक्रम सांगतो, आणि म्हणजे ना मला ना कधी कधी ऑफिसमधून यायला उशीर झाला ना तर मग मी असं काहीतरी कारण असलं मी तिच्याशी खोटं बोलायचो. आणि तुला एक मी किस्सा सांगतो. माझ्याकडे ना जेव्हा बाईक होती ना, आणि तेव्हा ना मी एकदा बाईकवरून घसरून पडलो, असं तिच्याशी मी खोटंच बोललो होतो. म्हणजे मला थोडासा यायला उशीर झाला होता आणि मी तिच्याशी असं खोटं बोलून टाकलो आणि म्हणून मला यायला उशीर झाला होता असं वगैरे मी तिला सांगितलं होतं.
तर बिचारीला खरं वाटलं रे मी जे काही सांगितलं होतं ते, आणि ओरडली नाही मला ती. तर मानिनी आता त्याच्यावरती आत्ता चिडते आणि म्हणते, बिचारी म्हणजे काय, हे सगळं काही तुम्ही मला आत्ता सांगताय? अहो पण तेव्हा तुम्हाला लागलं होतं ना हाताला, लाल वगैरे दिसत होतं की सगळं काही. तर तेव्हा विक्रम म्हणतो, हो अगं तू मला ते डब्यामध्ये उकडलेलं बीट दिलं नव्हतंस का, आणि तेव्हाच मी तो उकडलेला बिटाचा तुकडा ना असा चोळला होता हातावरती, असं तो म्हणत मोठमोठ्याने हसू लागतो. तर मानिनी म्हणते, शी शी घाणेरडे कुठले. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, बाबा बाबा नंदिनीची लिपस्टिक लिपस्टिक आहे की. तर आता जेव्हा असं म्हणतो हसत असतो, तर विक्रम म्हणतो, बघितलंस का मानिनी, बाप से बेटा ही सवय नाही का. पण तुला एक गोष्ट सांगू का म्हणू, का अगं खोट्यानं जर काही बरं होत असेल ना तर ते खोटं नसतं अगं. आणि त्यावेळेस तुझा राग निवळला होता का नाही सांग बरं, आणि त्यामुळे सगळं काही चांगलं झालं ना. तर आता मानिनी सुद्धा थोडीशी वेगळ्या मूडमध्ये जाते आणि सांगते, हो हो त्यावेळी सुद्धा ना माझा मूड म्हणजे राग निवळला होता, आणि तसाच जर समजा आत्ता सुद्धा ना नंदिनीचा जर राग निवळला ना तर खूपच बरं होईल. एरवी मी ना ते काही समर्थन करणार नाही खोटं बोलण्याचं, पण आताशी ना ती भाबडी आशा वाटते खरी जीवाच्या बोलण्याने. म्हणजे खोटं बोलण्याने जर नंदिनी खरंच घरी आली ना तर कदाचित आपण सगळे मिळून तिला समजावू, आणि महत्त्वाचं म्हणजे ना माझ्या सुनेशी भेट होईल, असं ती थोडीशी हळवी होऊनच बोलत असते मित्रांनो. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अहो बाबा हे तर जरा ना आपलं काहीतरी भलतंच आहे. अगं आधी मला ना माझ्या बायकोला भेटू देत, मग तू तुझ्या सुनेला भेट. तर मानिनी म्हणते, अरे बरं बरं तू तुझ्या बायकोला भेट आधी. बस आता ना जेव्हा त्याचं शक्क लढवू लागतो आणि म्हणतो, आता आई ना आपलं एक काम करायचं आहे, तुझ्या फोनवरून ना फोन करायचा आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते, अरे पण माझा फोन कशासाठी. तर जेव्हा म्हणतो, अगं तू असं काय करतेस, तू ना तुझ्या फोनवरून नंदिनीला फोन लाव. तर मानिनी म्हणते, अरे पण मग मी काय बोलू. तर जेव्हा म्हणतो, अगं असं काय करतेस, तिला सांगायचं ना की जीवाला काल रात्रीपासून ताप आहे म्हणून, आणि तू शक्य होईल ते लवकर लवकर त्याला भेटायला ये. तर मानिनी आता थोडीशी घाबरते आणि म्हणते, अरे शान्या तू म्हणजे माझ्याकरवी खोटं बोलणार आहेस का, आणि मला नाही बोलता येत बाबा, तुम्हाला तर माहितीच आहे ते सगळं काही, मी नाही खोटं बोलणार. असं म्हणून ती नाही नाही म्हणत असते. इतक्यात आता जेव्हा तिच्या मोबाईलवरून नंदिनीला फोन लावून रिकामा होतो आणि तिच्या हातामध्ये देतो, आणि इकडे लगेचच आता नंदिनी फोनसुद्धा उचलते. तर मानिनी सिरियस होते, आणि तेव्हा जेव्हा नंदिनीने फोन उचलल्यानंतर मानिनी थोडीशी हळवी होते लगेचच, आणि तिला विचारते, नंदिनी बाळा कशी आहेस तू. तर तेव्हा नंदिनी इकडून ती सुद्धा थोडीशी हळवी होते आणि तिला म्हणते, मी ठीक आहे आई, आणि तुम्ही कसे आहात, बाबा कसे आहेत. तर मानिनी म्हणते, आम्ही दोघे पण ना बरे आहोत, आमच्या दोन्ही सुद्धा मुलींना ना आम्ही दोघं सुद्धा खूप मिस करतोय. तर आता जेव्हा थोडंसं पुढे येतो आणि मानिनीच्या म्हणजे तिच्या मोबाईलवरती हात ठेवतो आणि म्हणतो, अगं आई तू माझ्याबद्दल बोल ना, तू हे काय भलतंच बोलत बसलीस. तर मानिनी आता नंदिनीला सांगू लागते, अगं नंदिनी मी ना फोन अशासाठी केला होता की झालंय काय, की जीवाला अगं बरं नाही आहे, असं तिने म्हटल्यानंतर आता जीवा जोरजोराने खोकायला सुरुवात करतो, आणि मानिनी पुढे सांगू लागते, अगं त्याला ना काल रात्रीपासून सर्दी खोकला खूप जास्त आहे, आणि तो सारखं तुझं नाव घेतोय, म्हणून म्हटलं जरा तू येतेस का, जरा त्याला बरं वाटेल. तर तेव्हा नंदिनी एकदम लगेचच मानिनीला सांगून टाकते, नाही सॉरी आई, आता ना तिथं येणं मला शक्य नाही आहे. खरं तर ना मी आज जीवाला फोन करणारच होते, मला ना त्यांना भेटायचं होतं, पण आता तर त्यांना बरं नाही आहे ना, मग राहू देत. असं ती बोलत असताना आता जीवा लगेचच तिचा फोन आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, अगं नाही नाही नाही, थांब थांब, असं मी कुठं म्हटलं की मला बरं नाही आहे म्हणून. मी ओके आहे, मी एकदम बरा झालेलो आहे, आणि तू फक्त मला सांग कधी यायचं आहे आणि कुठं भेटायचं आहे. तर आता बरोबर नंदिनी त्याचं नाटक पकडते आणि म्हणते, तुम्हाला तर बरं नव्हतं ना. तर तेव्हा विक्रम आता तिकडून जीवाला इशारा करतो, खोक वगैरे असा इशारा करतो. तर जीवा परत लगेच खोकायचं नाटक करू लागतो. तर जेव्हा म्हणतो, नाही नाही अगं नंदिनी करेक्ट आहे तुझं, आई बोलली ना ते अगदी करेक्ट आहे, बरं वाटतच नाही आहे हे बरोबर आहे, पण इतकं बरं वाटत नाही आहे की मला बाहेर येता येणार नाही असं काहीसुद्धा नाही आहे, मी बाहेर येऊ शकतो अगं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्हाला काहीसुद्धा झालेलं नाही आहे, मला माहिती आहे, मला ना तुम्हाला जरा भेटायचं होतं. तर तेव्हा जेव्हा आता थोडंसं सिरियस होतो आणि म्हणतो, नंदिनी खरंच मला सुद्धा तुला भेटायचं आहे, खूप आठवण येते मला तुझी. तर तेव्हा नंदिनी त्याला सांगते, मी ॲड्रेस आणि वेळ तुम्हाला दोन्हीसुद्धा कळवते, असं ती एकदम सिरियसली बोलत असते, आणि त्यानंतर ती फोन ठेवून देते. पण इकडे तर यांना कोणाला ते काही कळालेलं नसतं, कारण त्यांना माहिती नसतं की नंदिनी कशाबद्दल सिरियस आहे. आणि आता ती फोन ठेवून देते, आणि फोन ठेवून दिल्यानंतर हे तिघेसुद्धा जाम खुश होतात आणि उड्याच मारू लागतात. तर जीवा तर खूप म्हणजे खूप खुश झालेला असतो, आणि तो म्हणत असतो, येस येस येस, आणि त्यानंतर विक्रमचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो, बाबा मला आशीर्वाद द्या, आणि तुमचा हात मला माझ्या डोक्यावरती ठेवा आणि तथास्तु म्हणा. असं म्हटल्यानंतर विक्रमसुद्धा त्याच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि तथास्तु म्हणतो.
आणि त्यानंतर जीवा म्हणतो, बाबा ऐका ना, आजच्या दिवसापुरता ना तुमचा अँकर मला उधार द्या ना. आणि बायको थोडीशी नाराज आहे, पण मी म्हणवेन. तर मानिनी त्याला म्हणते, अरे तू आधी नाश्ता करतोस का? नाश्ता करून तो बाहेर जा. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं आई नाश्ता वगैरे काही नको, ऑलरेडी ना माझं पोट भरलेलं आहे. काय आहे ना मी आवरायला घेतो. काय आहे ना जरा उशीर झाला ना तर पुन्हा चिडायला तिला कारण मिळेल अगं. असं म्हणून तो तिचा मोबाईल हातामध्ये देतो आणि एकदम धावतच तिथून सुटतो. तर विक्रम हसूच लागतो आणि म्हणतो, अरे बाप रे, केवढा उत्साह बघितलास का त्याचा? आणि मानिनी, मला एक गोष्ट कळत नाहीये, पण असं कसं काय झालं की नंदिनी स्वतःहून जीवाला भेटायला तयार झाली? तर मानिनी म्हणते, हो, मला तर खरा अंदाज येत नाहीये, पण नंदिनी इतक्या लवकर स्वतःहून भेटायला तयार आहे, कमालच आहे हे सगळं काही. तर विक्रम म्हणतो, कदाचित ना जीवाला माफ करून ती परत त्याला एक संधी देणार असेल. तर मानिनी म्हणते, हो, देव करो, पण तुम्ही म्हणताय ना तसंच हो. तर विक्रम सुद्धा म्हणतो, हो तसंच असणार आहे. हे सगळे ना हे दोघे पॉझिटिव्ह असतात. आणि मित्रांनो, पण नंदिनीचं काहीतरी वेगळंच प्लॅनिंग असतं. आणि आता इकडे जीवा खोलीमध्ये येतो आणि तो छान असं मस्तपैकी वगैरे तयार होत असतो, कारण नंदिनीने त्याला भेटायला बोलवलेलं असतं. आणि त्यानंतर आता तो नंदिनीची लिपस्टिक घेतो आणि आरशावरती छान असं स्माइली काढतो आणि एकदम छान असा रोमॅन्टिक मूडमध्ये आलेला असतो तो, कारण त्याला नंदिनीला भेटायचं असतं. आणि आता तो रोमॅन्टिक मूडमध्ये येत असतो, तर इतक्यातच मागून नंदिनी त्याला दिसायला असल्याचा भास होतो. आणि तेव्हा नंदिनी मागून येते आणि त्याच्याकडे बघून ती हसत असते. आणि तेव्हा जीवासुद्धा लगेच तिच्याकडे मागे वळून बघतो आणि तेव्हा नंदिनी तिथे उभी असल्याचं त्याला जाणवतं सुद्धा. आणि तो तिच्याकडे बघतच राहतो आणि हसत असतो. आणि तेव्हा नंदिनी सुद्धा याच्याकडे बघून छान हसत असते. आणि हे दोघे सुद्धा एकमेकांच्या मध्ये पूर्ण विरघळून मिसळून जातात. आणि त्यानंतर आता नंदिनी त्याला कंगवा देत असते आणि एकदमच ती गायब होते. आणि इथे त्यांनी छान असं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा लावलेलं आहे. आणि त्यानंतर जेव्हा थोडंसं बाजूला बघतो, तर तिथे त्याचा कंगवा पडलेला असतो. आणि आता तो कंगवा आपल्या हातामध्ये घेतो आणि परत आवरू लागतो. आणि आवरत असताना त्यानंतर तो आता आपले कपडे घेण्यासाठी कपाट उघडतो आणि तेव्हा तो बघत असतो की कुठला शर्ट घेऊ वगैरे. तर इतक्यातच आता नंदिनी मागून त्याच्यासाठी एक शर्ट घेऊन येते. म्हणजे हा सुद्धा त्याला झालेला भासच असतो. आणि तो आता तिच्याकडे बघतच राहतो आणि तिच्या हातामधला तो शर्ट बघतो. आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो, म्हणजे तो तिच्याकडून शर्ट घालून घेत आहे असा त्याला भास होतो. आणि ज्यावेळेस तो शर्ट घालतो आणि मागे बघतो, तर तेव्हा नंदिनी परत गायब झालेली असते. आणि तो परत स्वतःशी हसू लागतो. आणि त्यानंतर तो आता आपलं घड्याळसुद्धा, म्हणजे जे ट्विन वॉच असतं ना त्याचं, तो ते ट्विन वॉचसुद्धा घालतो. आणि त्यानंतर परत आरशामध्ये बघतो, तर त्याला परत आरशामध्ये नंदिनी दिसते. आणि तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघून इशारा करत असते की तुम्ही खूप छान दिसताय. आणि आता जेव्हा छान हसू लागतो. आणि त्यानंतर आता तो धावत धावत खाली येतो आणि या दोघांना सांगतो, आई बाबा लवकर या, मी ना निघतोय. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे बाबा, येस येस, तू निघ निघ, आणि मोहीम फत्ते करूनच यायची चिरंजीव. तर तेव्हा आता जीवा त्या दोघांचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो, बाबा होणार, नक्की होणार, असं म्हणून तो चाललेला असतो. इतक्यात आता या दोघी मायलेकी येतात आणि जीवाला अडवतात. आणि वसू जीवाला विचारते, अरे जीवा, एक मिनिट, पण तू आत्ता कुठे निघालेला आहेस? तर जेव्हा सांगतो, कुठे म्हणजे काय? नंदिनीला भेटायला. तर तेव्हा रम्या त्याला म्हणू लागते, अरे सिरियसली, अरे पार्थला इतका मनस्ताप देऊन तू नंदिनीला भेटायला निघाला आहेस? अरे तुला काहीच कसं वाटत नाही रे? एकदा तरी भावाला विचारलंस का की कसं आहेस, कसं चाललंय तुझं? पण नाही. बरोबर आहे ना तुझं, हा कसा विचारणार ना, कारण तू आणि काव्याने मिळूनच, तर दोघांनी मिळून त्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. आणि आता मित्रांनो, जीवा तर इथे एवढा एक्साइट झालेला असतो, विक्रम सुद्धा एक्साइट झालेला असतो, म्हणजे त्याला सुद्धा छान वाटत असतं, मानिनीला सुद्धा छान वाटत असतं. आणि या दोघी आता मुद्दामून हे सगळं काही वातावरण असतात ते गडूळ करून टाकतात. तर आता रम्याने असं म्हटल्यानंतर विक्रम तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो, अगं हे काय बोलताय तुम्ही? आणि त्याला का बोलताय तुम्ही? तो काय पार्थसोबत बोलायचा प्रयत्न करत नाही आहे का? आणि आता पार्थ सध्या वेगळ्या स्टेट ऑफ माइंडमध्ये आहे. उलट जीवानेच मला सांगितलं की आज जरा पार्थदादाला ऑफिसला पाठवा, थोडासा चेंज मिळेल त्याला म्हणून, आणि त्याच्या भावाची त्याला काळजी आहे, कळालं का? तर वसू विक्रमला म्हणते, काळजी आहे का याला याच्या भावाची? नाही, किती काळजी आहे ना, हे सगळं काही मी बघितलेलं आहे, अगदी मोठ्या पडद्यावरती बघितलेलं आहे, याला आणि काव्याला किस करताना. असं ती एकदम विचित्रच बोलून जाते मित्रांनो. तर तेव्हा मानिनी तिला थांबवते लगेचच आणि म्हणते, अहो ताई, काय बोलताय तुम्ही? उगाचच वाटेल ते बोलू नका तुम्ही. आणि जीवा आणि काव्यामध्ये असं काही सुद्धा झालेलं नव्हतं. त्या दोघांचा भूतकाळ मी स्वतः ऐकलेला आहे. आणि मुळात ना तुम्ही या सगळ्यामध्ये का पडताय? तुमचा काय संबंध आहे? तर तेव्हा रम्या म्हणते, काय संबंध म्हणजे काय गं मामी? सतत आम्हाला तशी बोलतेस तू? अगं यांच्यामुळे ना आम्हाला सुद्धा लोक DM करत आहेत, की विचारतेत की तुमच्या घरी हे जे काही घडलेलं आहे ना ते खरं आहे का? शिवाय 16 तारखेपासून, म्हणजे 16 डिसेंबरपासून ना आपल्या कंपनीचे शेअर सुद्धा हललेले आहेत यांच्यामुळे.
आणि यांच्यामुळेच सगळ्यांना मनस्ताप झालेला आहे. पार्थला सुद्धा त्रास झालेला आहे आणि पार्थला झालेला त्रास ना मी नाही बघू शकत मामी. आणि मामी, आम्ही सुद्धा याच घरामध्ये राहतो ना, तुमचे काहीतरी लागतो ना, आमचा संबंध आहे या सगळ्याशी. तर आता वसू जीवाला बोलू लागते, म्हणते अगदी नाचत नाचत चाललायस ना तू नंदिनीला भेटायसाठी, पण तू विसरलायस काय जीवा की पार्थ आणि नंदिनीने तुझ्याशी संबंध तोडलेले आहेत आणि इतका नाचत चाललायस. तुला काय वाटते का की नंदिनी परत मिळणार आहे तुला? तर तेव्हा त्या जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो, एक मिनिट, एक मिनिट, तुला याच्याशी तुझा याचा काही संबंध नाही आहे. एक तर ना मी तुझ्या वाटेशी जात नाही आणि आज ना तू माझ्या नादी लागलेस ना तर ऐक, हे जे काही घडलेलं आहे ना ते तुझ्यामुळेच घडलेलं आहे, तुझ्यामुळे घडलेलं आहे, कळालं का? तू तुझ्या मूर्ख या मुलीच्या प्रेमापोटी ना त्याच्यामध्ये आंधळी होऊन नंदिनीला किडनॅप केलंस तू आणि त्यामुळे काय झालं, पार्थदादा आणि नंदिनीचं स्वप्न तर तुटलंच, पण माझं आणि काव्याचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त झालं, नातं उद्ध्वस्त झालं, नातं उद्ध्वस्त झालं आमचं. अगं जिवंतपणे मरण यातना भोगलेल्या आहेत आम्ही सगळ्यांनी आणि तू मला विचारतेस की कुठं चाललेला आहेस म्हणून. तुझा काय संबंध आहे? मी नाचत जाईन आणि वाजत या घरामध्ये नंदिनीला परत घेऊन येईन. तुला काय करायचं आहे ते कर आणि तुला काय करायचं आहे ना ते कर, अगदी कर, कितीही घाणेरडे प्लॅन्स बनव, पण यावेळी ना आमचं प्रेम आणि आई वडिलांचे संस्कारच जिंकतील. आणि राहता राहिला प्रश्न ना नंदिनीचा, तर तिला हक्क आहे ग माझ्यावरती चिडायचा, हवं तितका वेळ रागवायचा आणि मला हक्क आहे तिला मिळवायचा. मी ना नंदिनीला परत मिळवेन आणि ती सुद्धा सगळं काही विसरून परत येईल माझ्याकडे आणि माझा दादा सुद्धा माझ्या आणि काव्याच्या चुका पोटात घेईल, कळालं का तुला? तर रम्या आता जीवाला म्हणते, पण तुम्ही जे काही केलेलं आहेत ना ते चुका नाही तर पाप आहे, पाप. तर तेव्हा विक्रम त्या दोघींना म्हणतो, आणि तुम्ही जे केलं ते काय आहे? ते काय केलं होतं तुम्ही? आणि बरोबर बोलतोय तो. तुम्हाला ना आमच्यामध्ये काही बोलायची पळायची काही एक गरज नाही आहे आणि मुळात ना तुम्हाला आमच्याबद्दल आमच्याशी बोलायचा हक्कच नाही आहे आणि तुम्ही तो केव्हाच गमावलेला आहे, कळालं ना तुम्हाला? आणि पाप पुण्याविषयी ना तुम्ही तर बोलणंच सोडा, शोभतच नाही तुम्हाला ते. काही सुद्धा चूक नाही आहे पोरांची, यांच्यामध्ये ना काही सुद्धा चूक नाही आहे त्यांची. तर तेव्हा मानिनी आता विक्रमला थोडंसं शांत करते आणि म्हणते, राहू दे तो, आपण ना कशासाठी यांच्यासोबत चर्चा करतोय? आणि ते जीवाला म्हणते, जीवा तू बाळा जा आता. तर तेव्हा विक्रम अजून चिडलेलाच असतो आणि म्हणतो, पाप पुण्याच्या गोष्टी या आपल्याला शिकवत आहेत, काही सुद्धा वाईट घडलेलं नाही आहे. आणि मी तर म्हणेन ना उलट बरंच झालं, हा त्यांचा भूतकाळ असा सगळ्यांच्या समोर आला ना ते एका अर्थी बरंच झालं. आणि असं त्यानं बोलल्यानंतर आता वसूला आणि रम्याला तर खूप मोठा धक्का बसतो. कारण ना मित्रांनो, जो काही प्लॅन असतो तो हाच असतो की त्यांचा जीवाला गिल्टी फील करवायचं आणि या दोघांना म्हणजे सारखं गिल्टी फील करायचं. पण विक्रम तर आता यांच्या सगळं काही विरुद्धच बोलत असतो आणि तो पुढे म्हणतो, हो हो खरंच सांगतोय मी, चांगलंच झालं जीवा आणि काव्याच्या भूतकाळाविषयी सगळ्यांना कळालं ना, आणि इतक्या लवकर कळालं ते फार चांगलं झालं. आणि पुढे यांना मुलं वगैरे झाल्यानंतर हे जर सगळं काही समजलं असतं ना तर मग किती कॉम्प्लिकेशन झाली असती. त्यापेक्षा एक नवीन सुरुवात व्हायच्या आधीच जीवा आणि काव्याच्या मनावरचा हा भार उतरला ना ते फारच चांगलं झालेलं आहे, खूप चांगलं झालेलं आहे. पण मला एक गोष्ट कळालेली नाही आहे, हे असले फोटो आले कुठून? आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता इकडे वसूला आणि रमला तर धक्काच बसतो. तर मानिनी सुद्धा म्हणते, हो खरं आहे हो, आणि तुम्हाला सांगते आशा सुद्धा ना मला हेच विचारत होती. आणि असं ती बोलत असताना इतक्यातच जीवाचा फोन वाजतो आणि नंदिनीचा फोन त्याला आलेला असतो. तर जीवा लगेचच नंदिनीचा फोन उचलतो आणि म्हणतो, हो मी काय निघालेलोच आहे, ऑन द वेज आहे, पोचतोच लगेच, असं म्हणून तो आता फोन ठेवतो. आणि विक्रम मानिनीला म्हणतो, आई बाबा मला निघायला हवं. तर तेव्हा विक्रम आणि मानिनी सुद्धा त्याला म्हणतात, हो हो तू निघ निघ, लगेच निघ आणि शांतपणाने बोल नंदिनीसोबत, असं म्हणून ते दोघे सुद्धा आता त्याला बाहेरपर्यंत सोडायसाठी जातात. आणि या दोघी तर आता जाम घाबरलेल्या असतात आणि विक्रम आणि जीवाने बरोबर त्यांचं तोंड बंद केलेलं असतं. तर आता इकडे नंदिनी कॅफेमध्ये येऊन थांबलेली असते आणि तेव्हा आता जीवा धडपडत धडपडत धावत धापा टाकत तिथं पोहोचतो आणि एकट्याला धडकतो आणि त्याला म्हणतो, नाही नाही सॉरी सॉरी, माझी थोडी गडबड होती. आणि एकदम तो धापा वगैरे टाकत असतो आणि नंदिनीला सांगायचा प्रयत्न करत असतो, ॲक्च्युली काय झालं ना, असं म्हणून त्याला श्वाससुद्धा घ्यायला येत नसतो. तर तेव्हा नंदिनी आता लगेचच त्याच्या काळजीपोटी आपल्या बॅगमधून त्याच्यासाठी पाणी देते. तर तेव्हा जीवा थोडासा खुश होतो तिने पाणी दिल्यानंतर आणि त्याला जी धाप लागलेली असते ती लगेचच थांबते मित्रांनो. आणि तो तिला म्हणतो, थँक्यू 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 सो मच. पाणी पिऊ लागतो आणि त्यानंतर ती बाटली तिच्याकडे परत देतो. आजवर ना मी उशीर झाल्यानंतर माझी वाट बघणाऱ्या माणसाला ना मी नेहमीच ट्रॅफिकची खोटी कारणं सांगितलेली आहेत, पण आज ना जेव्हा मी खरंच घाईत आणि उत्साहात तुला भेटायला येत होतो ना तेव्हा खरंच अगं अख्खा रोड पॅक होता, खरंच तुझी शपथ. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, बरोबर ठीक आहे, इट्स ओके. तर जीवा आता तिला विचारतो, तू नंदिनी कशी आहेस?
आणि तिच्याकडे बघून तिला विचारतो, "नाही तू काजळ नाही लावलंस का?" आणि असं म्हणतात की अगं मुली जेव्हा एखाद्यावरती चिडतात, रागावतात आणि किंवा रुसतात, तर तेव्हा त्या काजळ लावत नाहीत. तर नंदिनी म्हणते, "हो, बरोबरच म्हणतात मग. आणि काजळाचं काय घेऊन बसलेलं आहे तुम्ही? माझ्यामुळे ना अनेकांच्या सुखाला नजर लागलेली आहे." तर जेव्हा आता असं मनातल्या मनात बोलू लागतो, "अरे जीवा, ही भेटायला आलेली तर आहे खरी, पण ही पुन्हा त्याच विषयाकडे जाते. आता ना हिला यू-टर्न मारून हिला दुसरीकडे घेऊन जा, नाहीतर पुन्हा रडारड सुरू होईल आणि आधीची नंदिनी हाताला नाही लागणार." असं तो मनातल्या मनात बोलतो आणि नंदिनी आता पुढे बोलणारच असते. इतक्यातच तो आता तिला थांबवतो आणि म्हणतो, "नंदिनी, ऐक ना जरा, मी बोलू का प्लीज, प्लीज?" आणि परत तो म्हणतो, "थँक यू, ॲक्चुअली ना सो मच. तू ना मला आता इथे भेटायला बोलवलंस आणि ते मगासाठी सॉरी. मी ना इथे कुठं मगाशी ना खोकल्याचं आणि सर्दीचं नाटक केलं ना आणि आईला तुला फोन करायला सांगितला. पण मी काय करू? तू माझ्या हार्टची डॉक्टर आहेस ना. म्हणजे खरं तर ना पेशंटला, डॉक्टरला भेटायला अजिबात आवडत नाही. पण तू अशी डॉक्टर आहेस ना चकाचक बाई, की हा पेशंट मिस्टर पसारेवाला ना तुला भेटल्याशिवाय राहूच शकत नाही. तुला सांगू का, आपल्या रूममध्ये ना नुसतं पाऊल जरी ठेवलं ना, तर मला तुझी इतकी आठवण येते." असं तो बोलत असताना नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते, "आपण मुद्द्याचं बोलूयात का? मी वेगळ्या विषयावरती इथं बोलायला आलेली आहे." तर तेव्हा जीवा म्हणतो, "सॉरी, सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी ना मनापासून जे म्हणजे आलं ना माझ्या मनामध्ये ते फ्लोमध्ये बोलून गेलो अगं. आणि पण तू चिडू नकोस ना चकाचक बाई." तर नंदिनी एकदम सिरियस झालेली असते आणि त्याला म्हणते, "प्लीज मला नंदिनी म्हणाल का? आणि मला जे काही सांगायचं आहे ना." असं ती बोलत असताना इतक्यात इकडून तो वेटर येतो आणि म्हणतो, "नंदिनी मोहिते, तुमचं टेबल रेडी आहे." तर तेव्हा नंदिनी त्याला थँक असं म्हणते आणि ती आता आतल्या दिशेने जाऊ लागते आणि नंदिनी मोहिते हे नाव ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. कारण तिने टेबल बुक करताना मोहिते असं आडनाव लावलेलं असतं. देशमुख आडनाव लावलेलं नसतं आणि त्याला जरासं ते ऐकल्यानंतर धक्काच बसतो आणि आता नंदिनी आतमध्ये निघून जाते आणि आता जीवासुद्धा तिच्या मागे-मागे जातो. आणि आजच्या भागामध्ये मित्रांनो एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जीवा आता नंदिनीला म्हणत असतो, "तू डिव्होर्स घेणार नाहीस ना, हे मला माहितीच होतं. तू नक्कीच मला माफ करशील हे मला चांगलंच माहिती होतं आणि जीवानंदिनीला कोणीच वेगळं करू शकत नाही." तर तेव्हा नंदिनी आता त्याला अखेर म्हणते, "पण मी या दोन्ही नावांना वेगळं करते आणि आता वेगळं होण्यातच आपलं भलं आहे जीवा." असं तिने म्हटल्यानंतर जीवाला तर खूप मोठा धक्का बसतो आणि मित्रांनो आणि आता त्याला ना कळतं की नंदिनीने इथे त्याला कशासाठी बोलवलेलं असतं. तर आता इकडे देशमुखांच्या घरी एक डिलिव्हरी बॉय आलेला असतो आणि तो पार्थसमोर येतो आणि त्यालाच विचारतो, "पार्थ देशमुख तुम्ही आहात का?" तर पार्थ म्हणतो, "हो, मीच आहे." तर तेव्हा तो डिलिव्हरी बॉय, "तुमचं पार्सल आलेलं आहे." आणि त्यानंतर असं तो सांगतो आणि त्यानंतर तो डिलिव्हरी बॉय आपल्याच फोनवरून काव्याचं पार्थसोबत बोलणं करून देतो. तर तेव्हा काव्या पार्थला म्हणत असते, "आपण एकत्र ही लवकर खाऊयाच पेस्ट्री, पण आता हे तुमच्या मैत्रिणीचं प्रेम समजा आणि घ्या." म्हणजे काव्याने त्या डिलिव्हरी बॉयच्या फोनवरती फोन लावलेला असतो आणि तेव्हा आता पार्थ तो फोन आपल्या हातामध्ये घेतो आणि तो काव्याला म्हणतो, "प्रेम हा शब्द ना मी माझ्या आयुष्याच्या डिक्शनरीमधून पुसून टाकलेला आहे." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता तर काव्याला खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.